जय श्रीराम, जय शिवराय। औरंग्याला हिंदवी स्वराज्याविरोधात शंभूराजांच्या विरोधात एकही विजय मिळत नसल्यामुळे औरंग्या प्रचंड वैतागला होता। तो म्हणायचा का मेरे ख्वाब से तो मुर्दे भी डरते हैं, मेरे ख्वाब से तो मुर्दे भी डरते हैं। यहाँ दक्कन में शंभूराजे का एक भी आदमी मेरे से नहीं डर रहा। ये मराठी ऐसे कैसे? मराठी म्हणजे या ठिकाणी शंभूराजांसाठी लढलेले 18 पगड जातीचे मावळी। औरंग्या एवढं वैतागण्याचं अजून एक कारण होतं, ते म्हणजे एका महिन्यात त्यांनी कुतुबशाही जिंकली, 6 महिन्यात आदिलशाही जिंकली। या दोन्ही शाया हिंदवी स्वराज्याच्या तुलनेत प्रचंड आर्थिकदृष्ट्या सक्षम होत्या। मग या औरंग्याने त्या ठिकाणी त्याला विजय मिळत नसल्यामुळं एक डाव आखला। आजच्या काळात जसे आरामखोरी शिवछत्रपतींच्या विचारांशी गद्दारी करणारे, भगव्या झेंड्याच्या विचारांशी गद्दारी करणारे, जे आरामी हे दुसऱ्याला बाप मानणारे शिवछत्रपतींना सोडून, तसे त्या काळातही आरामी होते। आणि एका आरामीने औरंग्याला साथ दिली, शंभूराजांची खबर दिली। शंभूराजे संगमेश्वरला कैद झाले। ती तारीख होती 1 फेब्रुवारी 1689। मुकर्रब खान आणि इखलास खान 25,000ची फौज घेऊन आले होते शंभूराजांना कैद करायला। एका हिंदू राजाला कैद करायला एवढी फौज, याचा अर्थ समजून जा का शंभूराजांची दहशत काय होती, शिवछत्रपतींच्या छाव्याची दहशत काय होती। जय शंभूराजे।